हे आहे मा वावर, हे आहे मा वावरातली पराठी. पा किती मस्त पराठी आहे वावरातली. ते तिकडे बिया लावून राहिले. तुम्हाला पराठी दाखवा जवळून. हे पा आमच्या वावरातली पराठी. हा हा, किती मस्त निघाली. चांगली निघाली की नाही बरं. हे आहे आमचं वावर. किती दूर आहे पा, दिसतही नाही, लय दूर आहे. किती दिवसाची ही पराठी माहिती आहे का. अबा हे पराठी आहे मंगळवार 8 दिवस, बुधवार 9, आज गुरुवार आहे. आज 10 दिवसात झाली आहे पराठी. 10 दिवसात झाली. भयंकर रखवाली चालू आहे. माणूस 8-8 वाजे लोक वावरात असतात. ते पा अजूनही वावरातच आहात. रोज बिया लावतात. रोज बिया जनावर खातात, बारीक बारीक किटकुलं खातात. लय शेतकऱ्याची लय परीक्षा घेतात बापा. निसर्ग लय शेतकऱ्याची परीक्षा घेते. बी लावलं तेव्हापासून रखवाली एवढी चालू आहे. रोज बी लावतात, रोज बी खातात. म्हणजे खातातच, इतकं नाही खात पण त्यातलं खातातच. जाऊ द्या, जनावराचा हिस्सा असतोच म्हणा. काय करावं आता, जे आहे ते आहे. आता शेवटी काय करावं. ते पा तुम्हाला वाननेरं दाखवाय. आताच वाननेरं गेले आमच्या वावरात. गेले वाटते, कुठे गेले काय माहीत. वाननेरं गेले. तर पेरलं त्या दिवसपासून भयंकर रखवाली चालू आहे. पराठी मस्त आहे आमची, मस्त निघाली. बाईनं मस्त पराठी लावली, काहीच वांधा नाही. पाहू शकता 5 एकर वावर आहे पूर्णचं पूर्ण. ते जोडजो काय करू राहिले वा. थोडे लावून राहिलं बा. अ कितीक लावता, ते खातातच ना जनावर. अरे आपण आपलं काम करा लागते, ते त्याचं काम करतात. हो ना, पण हे पा कसे फिरतात. फिरू दे, आपण आपलं काम करू, त्याचं ते काम करतील. हो ना, एका बियाचं महत्व इतकं आहे. एका पराठीले किती किलो कापूस लागत असेल तरी. एका पराठीला 1 किलो कापूस लागला पाहिजे. एक पराठी गेली म्हणजे 1 किलो कापूस गेला, आहे की नाही बरं. हो मग वावर सोपी नाही. नाही ना, लय मेहनत आहे का हो. जो मेहनत करीन त्याचं वावर आहे भाऊ. हो, वावर काही सोपी नाही. लय मेहनत घ्या लागते, लय कष्ट घ्या लागतात वावरात. आलं की वावर पेरतो त्या दिवसपासून म्हणजे इतकं जपा लागते वावराले. पीक जर काढा लागते तर त्या वावराला जपा लागते. मेहनत घेसान तर पीक दिसते, नाही तर काही खरं नाही हो बापा. शेतकऱ्याचं घर गळते, पण तरी शेतकरी आभाळाले पाहिते म्हणते, पाणी येऊ दे रे म्हणते बापा निसर्ग राजा. ते शेतकऱ्याला पाण्याचीच गरज असते, काहून की शेतकरी शेतीच्या भरोशावर त्याचा सगळा कारभार असते, नाही हो. हो मग नाही तर काय तर. मग द्या ना, मी लावतो ना. हो लाव ना. मी तर तुझी वाट पाहून राहिलो, काही लावतो. मी लावतो. हे तास मी लावलेला आहे, पाहून घ्या. हे जे शेवटचं तास आहे की नाही, हे मी लावलेलं आहे. ते बाया बोलल्या तुम्ही लावा, तुमच्या घरच्या मालकीन बाई हा, तर तुम्ही 1 तास लावा, तर मी लावतो ते तास. का हो, हा बांध केलता ना तुम्ही, कसा काय फुटला वा. सांग बरं, बांध राहिला काय तू. बांध राहायचे काय पाणी वाहिना मग दे. ती किती मोठे हे टाकले होते ना तुम्ही, इटा गिटा. हो मग किती खर्च केला बाई. खड्डा पडला, पाय खड्डा दाखव. हो ना, हे पा मित्रांनो, काहीच नाही राहिलं, संपून गेलं. काही खरं नाही हो बा. शेतकऱ्याचं जीवन म्हणजे लय बेकार आहे. त्यात किती कष्ट करा, किती पीक काढा मेहनतीनं, काही भाव नाही देत सरकार जसा पाहिजे तसा. हे पा असं नुकसान, हे काय वाननेर त्रास, हरणाईचा एवढा त्रास आहे, भयंकर त्रास आहे. हो, किती मोठी माती टाकली, सबन माती त्या याच्यातून वाहून गेली का हो. सगळी माती गेली वाहून. आता टाकू नका बरं, माती आहे ती, काही टाकू नका, राहत नाही ते. मग कसं वाटलं मित्रांनो आमचं वावर.
मस्त आहे. अजून मी 8 दिवसांनी वावरातली पराठी दाखवीन तुम्हाला. पाहिजे आमची पुढे पुढे पराठी कशी मस्त आहे. लय कष्ट घेतात पण आमच्या घरचे चालूच राहतात. दिवसभर वावरात असतात. वावर पेरलं की सकाळी 7 गेले की संध्याकाळी 7 घरी येतात. एवढी ड्युटी जबर असते त्याची. काहून की शेतीच्या भरोशावर आपलं जीवन आहे. तर शेतीच्या इकडे लक्ष देणं आपलं काम आहे. हो बा, आमचे लेकरं शेतीच्या भरोशावर चालू आहेत. बाहेरगावी टाकलेले आहेत. दोघे भाऊ मस्त चालू आहे आमच्या लेकराचं शिक्षण पाणी. आमची एवढीच अपेक्षा आहे आता आमचे लेकरं मस्त शिकाव. आमचं वावर आणि आम्ही हाऊस मग का हो. दोघांची जोडी खतरनाक. हे पा आमच्या वावराशी जी कसं तळ भरलेलं आहे पाण्यानं मस्तपैकी. किती भरलंय एवढ्याशा पाण्यात. हे पाणी पाय सुरुवात आहे अजून पावसाळ्याची. तळसट भरलंय. किती मस्त तळ आहे पाण्यानं भरलेलं. हेच तळ आणि हेच वावर. पाणी जवळ पडते की नाही फवारायला आम्हाला. काही दूर नाही पडत. असं अतून पाणी आणायचं अति ठेवायचं लगेच फवारा होते. पहा किती मस्त पाणी आहे तळ्यात. काळ काळ शार. एवढ्याशा पाण्यात हे तळ भरलं की नाही मस्त. किती मस्त वातावरण आहे पहा. एक नंबर वातावरण असते गावाकडचं शेताकडचं. आम्हाला लय आवडते.